समोर येत आहेत आणतायत. यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडत होते, मात्र ते समोर काय येत नव्हते? राजकीय काही नेत्यांच्या लोकांवरती दहशत होती का लोकांना? आता मी बोलते आणि हे प्रकरण कळतंय की नाही तेवढ्यात आणि एक फोन आलाय का बाईचा, आणि तिच्या मागून कोणतरी बोलवत होता म्हणून मी तिला म्हटलं की तू त्यांना फोन दे. तर ते मुलाचे वडील होते, त्यांना 2 मुलं, ते जिनिंग मिलचं काहीतरी काम करायचे. त्यांनी पैसे उसने घेतले होते त्या एका माजी नगराध्यक्षाकडनं, आणि त्याच्यात कोण हेमंत पिंगळे म्हणून उबाटा गटाचे कोणतरी जिल्हा उपाध्यक्ष होते, त्यांच्याकडनं पैसे घेतले होते. तर एक मुलगा शेवटी त्यांच्या इतक्या जाचाला कंटाळला की तो निघून गेला तिथनं. त्यांच्याकडनं मी माहिती घेत होते. माझं तर डोकं आता सुन्न होत चाललंय. त्यांचा पहिला मुलगा गायब आहे आणि एका मुलाने जीव दिला. ती त्यांनी परत घटना सांगितली. मला कळत नाही की बीडमध्ये चाललंय काय, आणि सगळे आमदार खासदार सगळे 2-2 मंत्री काय करत होते तिथे. धनंजय मुंडेंच्या सगळ्या घटनांमध्ये किती कारणीभूत आहे ते तुम्हाला असं वाटतं? धनंजय मुंडेंची वचक होती. सगळी ही जी घाण आहे ना, ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आहेत, आमदार आहेत. आत्ताच्या घटकेला हे जे मी तिसरं प्रकरण तुम्हाला सांगते ना, हे पण हे कराडचे सगळे साथीदार होते असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे. तर मला खरंच कळत नाही. आणि रोज याच बातम्या ऐकून ना डोकं आता बधीर झालंय, बधीर. संतोष देशमुख प्रकरणानंतर यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील, गृह खातं असेल, गृह मंत्रालय असेल, गृहमंत्री असतील, काहीतरी बदल अपेक्षित होता, काहीतरी जरा अपेक्षित, सगळंच अपयशी ठरलं. बघा ना तुम्ही, 3च महिना अख्खा महाराष्ट्र हलून निघालाय आणि त्याच्यात काल रात्री असा प्रकार घडतोय, पुन्हा घडतोय. तसंच पायावर मारलंय, तसंच पाठीवर मारलंय, तेच फोटो टाकलेत आणि बघूनच कस तरी होतं आपल्याला. काय गृहमंत्र्यांना मी मागेच सांगितलं होतं की तुम्ही बीडच्या संदर्भात काहीतरी आता या आमदार खासदारांवर काहीतरी वचा काढण्यासाठी विधान करा. तर या अधिवेशनात करतो म्हणून मला आश्वासन दिलं होतं त्यांनी, अजूनपर्यंत आलं नाही. आणि हे रोज आपण ऐकतोय नवीन 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 प्रकरण. माझी काय भूमिका आहे? हे सगळं मांडून स्वतःचं डोकं बधीर करून घेणं हीच भूमिका आहे माझी. काय मिळणार आहे सत्रात? काय सुरू आहे तुम्ही बघताय. त्या अबू आझमीला काढा, झटका काय, हलाल काय, औरंगजेबाची कबर काय, काय चाललंय हे त्यांचे विषय बघा, आर्ग्युमेंटचे विषय बघा सगळ्यांचे. कोण आपल्या लोकांसाठी लढताना आपल्याला तिथे दिसतंय? कोण आपल्या लोकांसाठी झटताना आपल्याला तिथे दिसतंय अधिवेशनात? कोणीच नाही. चला धन्यवाद. प्लीज काहीतरी करा अशी सगळ्यांना विनंती. घटना घडताय आता, शरद पवार यांना बीड मधल्या घटनांविषयी त्यांना चिंता वाटते,